नमस्कार, मी राहुल अशोक जाधव, लोकसेवा बहुउद्देशीय संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। ह्या संस्थेमध्ये निराधार लोकांचे, जे बेघर लोक आहेत, ज्यांना मुलं नाहीत, मुली नाहीत आणि ते निराधार आहेत, वय 60 झालं त्यानंतर त्यांचं संगोपन करण्यासाठी कोणीही नसतं, या संस्थेच्या माध्यमातून त्या लोकांचं संगोपन केलं जातं, आजी आजोबांचं। यानुसार ही संस्था 2017 पासून आपल्या सांगोला तालुक्यामध्ये काम करत आहे, निराधार लोकांसाठी काम करत आहे। मुलं वगैरे असं म्हणजे कोण कोण? ज्या लोकांना मुलं आहेत पण ती लोक आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत, अशा लोकांनाही आपल्या आश्रमामध्ये घेतलं जातं। अनाथ मुलांसाठी? अनाथ मुलांसाठी ही वृद्धाश्रम आहे। हां, हे तर आजी आजोबांचं संगोपन केलं जातं। ठीक आहे, मग इतर माहिती द्या की जरा आतमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे दिसत आहेत, तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, असं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन सविस्तर माहिती घेऊया। तर या ठिकाणी हे आजी बसलेले आहेत, विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी चित्र आहे, बघू शकता, खूप असं छान। हे आजी आजोबा आहेत। या ठिकाणी ऑफिस आहे, आतमध्ये राहण्याची सोय कशी आहे आपण बघूया, त्यांच्याशी थोडंसं चर्चा करूया। हे अशा पद्धतीने राहण्याची सोय आहे। आजोबा, सोय आहे का इथं व्यवस्थित तुमची? इथं सोय आहे का सगळी व्यवस्थित? आहे। काय वाटतं तुम्हाला, जेवण वगैरे व्यवस्थित असतं का? बरं, आंघोळीच वगैरे? आजारी वगैरे पडल्यानंतर दवाखाना करते जेवाय आणते ती। तुम्हाला मुलं नाहीत का? नाही, मला लहानपणाने जेव्हा संग लगेच लागले। बर, तुमचं संग नाही लगेच लागलं। तुमचं पण नाही का? यांना मुलं होते, तुमचे मुलं नाहीत का? बर बर, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप काय इथं व्यवस्थित आहे, जास्त काय सांगायला नाही, स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे, तुम्ही बघू शकता, खूप असं छान आहे। हे आजी, इथं जरा थोडी माहिती घेऊ आपण। काय ऑफिस कशा संदर्भात, काय थोडी माहिती का? दवाखाना आहे? हे ऑफिस आहे, संस्थेचं ऑफिस, वृद्धाश्रमचं ऑफिस आहे। हां, हे संस्थेचे उपाध्यक्ष। नमस्ते सर, आपलं नाव सांगा। माझं नाव दत्तात्रय महादेव कोकरे, राहणार माळशिरस, जिल्हा सोलापूर। माहिती द्या की जरा। आपले जे वृद्धाश्रम आहे, मातोश्री वृद्धाश्रम, हे गेली 7-8 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे। ॲक्च्युली आमचं मेन जे ऑफिस आहे ते कडलासच्या ॲड्रेसवरती आहे, संगमनगर, परंतु तिथं ग्रामीण भाग असल्या कारणाने हे वृद्ध लोक आहेत, त्यांना अचानक कधी फिजिकली प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, मग त्याच्यासाठी आपण सिटीमध्ये म्हणजे सांगोलेमध्ये आपण ते ट्रान्सफर केलेलं आहे गेले 4-5 वर्षापासून। मग ह्या ठिकाणी जे काही डॉक्टर्स लोक आहेत, आपले माळी डॉक्टर असतील, परत डोंबे डॉक्टर आहेत, मेटकरी डॉक्टर आहेत, यांचं विशेष आम्हाला सहकार्य असतं। कधीही एनी टाईम 24 तासामध्ये कधीही प्रॉब्लेम आला वृद्धांना, तर त्या ठिकाणी विना 1 रुपया न घेता ते आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात। आणि विशेष म्हणजे त्यांचं स्वतःहून पण ह्या ठिकाणी येऊन कॅम्पेनिंग वगैरे करतात आणि वृद्धांची आरोग्याची विचारपूस केली जाते, त्यांचं खूप चांगलं आम्हाला सहकार्य असतं। आणि बरेच जे लोक आहेत, चांगले नागरिक आहेत, त्यांचे वाढदिवससुद्धा आपल्या ह्या वृद्धाश्रमावरती चांगल्या पद्धतीने केले जातात। आणि त्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे वायफट खर्च बाहेर न घालवता ते लोक आमच्या वृद्धाश्रमातल्या वृद्धांना
त्याचा खूप चांगला फायदा होतो. जेवण दिलं जातं, खाऊ वाटप दिलं जातं आणि विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त काही साहित्य पण दिलं जातं, जसं की चादर असेल, हातरायला पांघरायला जे काय असेल, आणि अन्नदान पण चांगल्या पद्धतीने केलं जातं. अशा पद्धतीनं आमच्या वृद्धाश्रमाचं वाटचाल हळूहळू काय होईना पण स्वतःच्या खर्चाने चालू आहे. आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय राहुल जाधव सर, यांचं अतिशय मोलाचं ह्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे. कारण का ते राहायला पण ह्याच ठिकाणी असतात आणि वृद्धांची सेवा, जसं की आई वडिलांची सेवा आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनं ते सगळ्या वृद्धांची काळजी घेतात आणि वृद्ध आश्रम खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कार्यामुळं चांगलं चालतं. आणि आमचा जो काही ग्रुप आहे मित्रमंडळी, जसे की आमच्या राणीताई चव्हाण असतील किंवा अजून दुसरे, तर मला जास्त नावं सांगता येणार नाहीत, तर त्यांचंही खूप चांगलं अगदी अनमोल असं मार्गदर्शन असतं आणि त्यांचंही सहकार्य असतं. मध्ये अजून ते पण आश्रमावरती येऊन चांगल्या पद्धतीनं वृद्धांचं हे करतात, वृद्धांना सांभाळतात किंवा त्यांच्याही आरोग्याची काळजी घेतात. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीनं माहिती घेतलेली आहे या ठिकाणी. आणि मला एक थोडंसं तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही सांगा की आता तुम्ही स्वखर्चानं शब्द हे तो वापरला, मग तुम्हाला हे जे संस्था आहे अनुदान वगैरे काय देत नाही का? अजून शासनाचं आपल्याला समाज कल्याणची मान्यता नाही सध्याला. हे सध्याला पदरमोड ह्याच्यातूनच चालवलं जातं. म्हणजे देणगीच्या माध्यमातून काय रुपये येत असतील, जरी नाही आले तरी आपण स्वखर्चाने सध्याला हे चालवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी जर मदत करायची असेल तर तुम्ही ह्या सरांचा आता ते मोबाईल नंबर देतील, तुम्ही यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी जर तुम्हाला काय मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. सर नंबर सांगा जरा तुमचा कॉन्टॅक्ट. 9561 83 47 69. दुसरा मोबाईल नंबर आहे 90 11 19 21 27. काय वाटतं सर तुम्हाला की आज तुम्ही एवढं मोठं चांगलं काम हाती घेतलंय, ज्यांना कोणी नाही त्यांना तुम्ही आहे, तर काय वाटतं म्हणजे ह्याच्यातनं दुःख काय वाटतं आणि आनंद काय वाटतो तुम्हाला ह्या गोष्टीतून? ह्यामध्ये चालू करण्याचा हेतू एवढाच आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल की ज्या संस्था आहेत ते पैसे घेऊन वृद्धांचं संगोपन करतात, पण निराधार वृद्धांचं संगोपन त्या ठिकाणी होत नाही. कारण का ते पैसे भरू शकत नाही. मग या लोकांनी जायचं कुठं? मग आपण काय करतो की ज्या लोकांचं तिथं ऍडमिशन होत नाही ते आपल्या संस्थेत 100% ऍडमिशन आपण करून घेतो. कारण का वय 60 झाल्यानंतर त्या लोकांना आपण काम पण लावत नाही, की म्हणजे होत नसतं काम म्हणून आपण काम त्यांना सांगत नाही. मग त्या लोकांनी जगायचं कसं? शासनाने जरी निराधारासाठी त्यांना 1000 रुपये दिले तर 1000 रुपये दवाखान्याचा खर्च सुद्धा त्यांचा भागत नाही. मग त्या लोकांचं सगळा विचार करून निराधार लोकांसाठी ही संस्था आम्ही उभा केली आणि या ठिकाणी सगळ्या आजी आजोबा निराधार जेवढे असतील तेवढे त्या लोकांचं संगोपन केलं जातं. या ठिकाणी सणानिमित्त काय असतं, दीपोळी वगैरे असे बरेच सगळे सण या ठिकाणी केले जातात. म्हणजे एक कुटुंब असल्यासारखं आपल्या कुटुंबात जेवढे आपण सण करतो त्या पद्धतीने इथं सगळे सण केले जातात. धन्यवाद. ह्या ठिकाणी पण आजी आहेत, यांच्याशी थोडी चर्चा करूया. काय नाव तुमचं? हौसाबाई भुटे. जोरात बोला की. हौसाबाई भुटे. मुलं किती आहे ती? मला काय नाही. तुम्ही? माझं नाव मालन हिल्लाळ. हा, मालन हिल्लाळ. मुलं किती आहेत? 2 मुलं, 2 काय? पोरी, 2 पोरं. पुऱ्या काय करतात म्हणजे लग्न झालेत का? इकडं तकडं होऊन गेली ती लग्न. बायका माझ्या जवळ कोणचं सुद्धा नाही. मुलं काय करते ती? आमचा धंदा करते ती. बर. तुम्ही? नाव? नाव कलावती. मुलं किती आहेत? नाही ते मला काय नाही. मुलं नाहीत का? बरं बरं, ठीक आहे. काय इथं सोय आहे का व्यवस्थित? आयट आहे म्हणजे चांगली आहे. कळंबापाशी पश्चिम लोट आहे खेड, बर. तिथले मला कोण पण नाही. बरं, इथं खाणं पिणं राहणं चांगलं आहे का? आंघोळीची वगैरे सोय? आंघोळीची सोय आहे, 2 टायमाला जेवण, 2 टायमाला चहा आहे, हाय खाण्यापिण्याची सोय आहे, चहा पाणी आहे, कपडा लता आहे, सगळं आहे, साबण निरमा सगळं आहे. म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षा पण इथं तुमचं चांगलं संगोपन होतंय. चांगलं सांभाळ. आनंदी आहे ना तुम्ही? आनंद.
ठीक आहे. तुम्हाला बघून मला पण जरा समाधान वाटलं. तुमच्या चेहऱ्यावरचं जे प्रसन्नता आहे ते बघून मला सुद्धा आनंद झाला. नमस्ते. ठीक आहे. दवाखाना आहे अजून. काय सांगू शकता तुम्ही अजून? माहिती सांगायचं जरा इथं कसं काय असतंय काय? उत्तम सगळं चांगलं आहे व्यवसाय हा 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 चांगलं आहे सगळं व्यवस्थित चांगलं आहे आहे ना. हो सगळं चांगलं आहे दवाखाना करते ते हम्म. कोणाच्या चेहऱ्यावर ओळखत आमचा नाही तुमचा चेहरा प्रसन्न आहे म्हणून इथं सोय चांगली आहे असं. सगळं चांगलं आहे अंघोळ साबण आहे कपडे साबण आहे सगळं व्यवस्थित 2 टाइम चहा आहे कुठलंही आम्हाला घरच्या पेक्षा उत्तम आहे. ठीक आहे. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या ठिकाणी खूप काही भारी वाटलं मला सुद्धा. हे इथं जेवण वगैरे बनवलं जातं. किचन आहे एवढं टोटल. मित्रांनो थोडासा व्हिडिओ वाढला तरी चालेल पण मला माहिती क्लिअर द्यायला जास्त आवडतं. आणि जर काय चुकून एखादा जर पॉईंट राहिला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो दुरुस्त करू शकतो. ह्या ठिकाणी जेवण बनवलं जाते. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता बघा. एकदम खूप असं छान वाटतं ह्या ठिकाणी. स्वच्छतेला जास्त प्राधान्य असं या ठिकाणी निदर्शनास येते. आता आपण हे किचन बघितलं. नहाण्याची वगैरे आंघोळीची सोय जी आहे ते आपण बघूया आता. असं खूप मोठं आहे ह्या ठिकाणी. पटांगण वगैरे आहे इथं बघू शकता. पुढं मैदान वगैरे आहे मस्तपैकी. हा भाग हा रस्ता मित्रांनो सांगोलवरून आलेला आहे. चिंचोली सांगोला रोड. मी पण या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदाच आलो आहे. पिण्याचं पाणी तुम्ही बघू शकता फिल्टर आहे. खूप अशी काळजी घेतली जाते या ठिकाणी. इकडं हे आंघोळीचं वगैरे आहे बघा. खूप छान आहे. पाणी टाक्या वगैरे इथं बघा. या ठिकाणी सुद्धा खूप स्वच्छता आहे. तर जर एवढंच आपण या ठिकाणी ह्या निमित्तानं सांगू शकतो की जर कोणाला अडचण असेल वयस्कर आजी आजोबा तर तरुणसुद्धा या ठिकाणी त्यांना मदत करून या वृद्धाश्रमात आणून सोडू शकतात. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी हा पॉईंट अतिशय चांगला आहे. तुम्हाला हा संपूर्ण पत्ता वगैरे या ठिकाणी मी पुन्हा एकदा दाखवतो आहे. असंच सहकार्य करा मित्रांनो. ज्यांना कोणी नाही त्यांना तुम्ही पण व्हा. ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सहकार्य करा. धन्यवाद.